फ्रेंड्स, ऋग्वेद वेदिका व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी हे बघा तुम्हाला ही काटेरी वनस्पती दाखवणार आहे। हे बघा, आणि ही एक वनस्पती औषधी वनस्पती आहे, त्याची तुम्हाला आज माहिती देणार आहे मी। तर ही वनस्पती रस्त्याच्या कडेला, पडीक जमिनीवर किंवा शेतामध्ये उगवते। या वनस्पतीला खूप ह्याच्या पानाला काटे असतात, त्यामुळे त्याला काटे धोत्रा असेही म्हणतात। तसेच याला पिवळ्या रंगाचं फूल लागतं, हे बघा, त्यामुळे याला पिवळा धोत्रा असंही म्हणतात। या वनस्पतीच्या पानांना खूप काटे असतात। हे बघा, ही एक काटेरी वनस्पती आहे। तसेच याला मराठी भाषेमध्ये स्वर्ण अक्षरी असे म्हणतात। या वनस्पतीचा उगम परदेशातून झालेला आहे। ती परदेशातून भारतात आलेली आहे, म्हणून तिला बिलायती असे देखील म्हटले जाते। आणि हिंदीमध्ये या वनस्पतीला सत्यानाशी असे म्हणतात, कारण ती सर्व रोगांचा नाश करते, त्यामुळे त्याला सत्यानाशी असे देखील म्हटलं जातं। या वनस्पतीला फूल लागून गेल्यानंतर त्याची बोंड तयार होतात, आणि या बोंडामध्ये हे अशा प्रकारे बी असतं बघा, असं मोहरीच्या दाण्यासारखं हे त्याचं बी असतं। हे बी खूप विषारी आहे। ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, आणि याचा आयुर्वेदामध्ये वापर केला जातो। मूतखडा, मूळव्याध तसेच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी या वनस्पतीच्या जे मुळं असतात त्या मुळांचा वापर केला जातो। हे बघा, या मुळांचा काढा करून पिल्यानंतर शरीरातील उष्णता कमी होते। याची योग्य माहिती आपल्याला असेल तर त्याचा उपयोग करावा। धन्यवाद।